नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता पहिली विषय इंग्रजी आणि द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, द्वितीय सत्र परीक्षा, विषय इंग्रजी, वर्ग पहिला. स्टुडंट नेम या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो तुमचं नाव टाईप करायचं आहे. क्वेश्चन फर्स्ट म्हणजे प्रश्न पहिला. लुक ॲट द पिक्चर अँड कम्प्लीट द नेम. चित्र पहा आणि त्या चित्रांची नावे पूर्ण करायची. दिस पिक्चर इज म्हणजे चित्र वांग्याचं आहे. आपण त्याला इंग्लिश ब्रिंजल म्हणतो. ब्रिंजलची स्पेलिंग या ठिकाणी तयार करायची आहे. तर एक अक्षर गाळलेलं आहे ते आपल्याला शोधायचं. म्हणजे कोणतं? BR. त्या ठिकाणी BRINJAL ब्रिंजल. त्यानंतर चित्र चिलीज म्हणजे मिरची. चिलीची स्पेलिंग या ठिकाणी लिहायची आपल्याला CHILL म्हणजे या ठिकाणी एक यल आपण लिहायचं आहे. LLIES. आता हे चित्र टोमॅटो. TOM हा शब्द या ठिकाणी लिहायचा आहे. म्हणजे हे नेम पूर्ण होणार आहे. TOMATO टोमॅटो. क्वेश्चन सेकंड. राईट द करेक्ट नंबर टू द करेक्ट पिक्चर. आता या ठिकाणी बघा, हे जे चित्र आहेत या चित्रांना योग्य क्रमांक या ठिकाणी वाक्यांचे द्यायचे आहेत. हे चित्र कशाचं आहे? तर एक बाई आहे आणि ती भाजी चिरत आहे. या ठिकाणी यासाठी वाक्य आहे बघा, आजी कटिंग व्हेजिटेबल्स. या ठिकाणी नंबर 5 या ठिकाणी चौकटीत लिहिणार आहोत आपण. नंतर या ठिकाणी टायगरचं चित्र आहे. टायगर इज स्लीपिंग. टायगर झोपलेला आहे. जे वाघ झोपलेला आहे. या ठिकाणी वाक्य नंबर 1 आपल्याला सांगतो टायगर इज स्लीपिंग. या ठिकाणी नंबर 1 लिहायचं आहे आपल्याला. ठिकाणी एक पिकॉकचं चित्र आहे. मग पिकॉक कोणत्या किती क्रमांकामध्ये आहे बघा? 4 नंबरला. द पिकॉक इज डान्सिंग. या ठिकाणी 4 नंबर लिहायचं आहे. हे क्रोचं चित्र आहे. कावळ्याचं चित्र आहे. द क्रो इज फ्लाइंग. या ठिकाणी वाक्य नंबर 3 लिहायचं आहे. हे डिअर आहे म्हणजे हरिण आहे. डिअर इज रनिंग. सेंटेन्स नंबर 2 या ठिकाणी टाईप करायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. क्वेश्चन नंबर 3 म्हणजे प्रश्न तिसरा. राईट द स्मॉल लेटर्स. आता हे जे मोठ्या लिपीमध्ये अक्षर दिले A, K, T यांचे लहान लिपीमध्ये आपल्याला लिहायचं या पद्धतीने बघा. छोट्या लिपीत लिहा असा असतो. G छोट्या लिपीमध्ये आपण असं लिहितो ते लिहायचं आहे उत्तरामध्ये. K छोट्या लिपीमध्ये आपल्याला असं लिहायला हवं. Q लहान लिपीमध्ये स्मॉल लेटर्स अशा पद्धतीने लिहिलं जातं. T चं स्मॉल लेटर या पद्धतीने आहे आणि N तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे बघा. फिल द कलर इन द स्पेस शेप. म्हणजे आकारांमध्ये जे नावं खाली दिलेली आहेत त्या नावांचे कलर्स भरायचे. या ठिकाणी रेड मीन्स लाल कलर यामध्ये भरायचा आहे बघा अशा पद्धतीने. या ठिकाणी पिंक कलर या रेक्टँगल मध्ये भरायचा आहे. या जो ट्रायंगल आहे या शेप मध्ये आपला कोणता कलर भरायचा आहे? तर येलो कलर भरायचा आहे बघा. या ठिकाणी कोणता कलर फिल करायचा आहे? तर आपल्याला ब्ल्यू कलर फिल करायचा आहे बघा. ब्ल्यू कलर या ठिकाणी फिल केलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. बघा, लुक ॲट द पिक्चर अँड टिक द करेक्ट ॲट द बिगिनिंग ऑफ द वर्ड्स. आता हे चित्र पाहायचं आहे आणि या चित्राची सुरुवात यापैकी कोणत्या लेटरने होते त्या लेटर समोर आपल्याला टिक करायची. हे चित्र कशाचे? घर मीन्स हाऊसची सुरुवात H लेटरने होते म्हणून H ला टिक करायचं आहे. हे चित्र कशाचं आहे? सूर्य मीन्स सनची सुरुवात यस करेक्ट. त्यानंतर फिश मीन्स F. मग अशा पद्धतीने. तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा. नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. आयडेंटिफाय द पिक्चर्स अँड सर्कल द पिक्चर्स हुज वर्ड्स बिगिन्स विथ अ डिफरंट साऊंड. चित्र पहा आणि ज्या चित्राचं नाव वेगळ्या आवाजानुसार सुरू होतं त्याला गोल करा. जसं की या ठिकाणी डॉल ड, डॉक्टर ड आणि टेबल ट आणि डॉग ड. तर ही 3 अक्षरे ड या साऊंडने सुरू होतात. मात्र टेबल ट या साऊंडने सुरू होतो म्हणून टेबलला आपण या ठिकाणी करू राऊंड. फिश फॅन फ, फ्रॉग देखील फ आणि पॉट मात्र प. मग या ठिकाणी पॉटला करूया आपण राऊंड. तर बघा, कॉक क, पॅरट प, कॅट क आणि कॅप क. या ठिकाणी पॅरेट प याला आपण राऊंड करूया. बघा मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. थँक्यू.